मित्रांनो, तुम्ही कथा ऐकतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, हे काही बरोबर नाही राव. कृपया सबस्क्राईब करून तुमचा पाठिंबा आम्हाला नक्की द्या, जेणेकरून आम्ही अशा सुंदर सुंदर कथा तुमच्यापर्यंत आणू शकू. सबस्क्राईब करायला काय पैसे लागतात का राव? प्लीज सबस्क्राईब करा. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला खूप अनोळखी व्यक्ती भेटतात, पण एक तरी अशी व्यक्ती भेटते ती आपल्यासाठी खूप स्पेशल असते. ही कथा आहे माझी आणि अरुंधतीची. न कळत एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी आमच्याकडून वयाचे आणि समाजाचे बंधन विसरले गेले. माझं नाव आहे सारंग, वय 32 वर्ष. मी पेशाने एक बिझनेसमॅन असण्यासोबतच मनाने थोडासा लेखकही आहे. लेखन करणे हे माझे आवडते काम. आयुष्यात मी बरेच चढ उतार पाहिले. सुरुवातीला काही स्टार्टअप हातातून गेले, पण मी हार मानली नाही. स्वतःला नव्याने सिद्ध करण्यासाठी मी भोपाळला गेलो आणि इथेच माझी मेहनत सफल झाली आणि माझा बिझनेस हळूहळू मोठा होऊ लागला. पण पैशाच्या या शर्यतीत वैयक्तिक आयुष्याकडे बघायला वेळच मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत काम करताना किंवा पहाटे अचानक जाग आल्यावर जाणवायचं की धावपळ तर खूप आहे आणि कष्ट पण खूप आहेत, पण आयुष्यात एक भयानक रिकामेपणा आहे. काहीतरी मिसिंग असल्यासारखं नेहमी वाटायचं. याच दरम्यान कामाच्या निमित्ताने माझी भेट श्रीरंगशी झाली. श्रीरंगचं वय 40च्या पुढे होतं. एक असा माणूस जो एकदम दिलखुलास आणि हसतमुख स्वभावाचा होता. मित्रांनो, एक दिवस चहाच्या टपरीवर गप्पा मारत असताना त्याने सहज त्याच्या एका मैत्रिणीचा विषय काढला. त्याने मला एका मॅडमबद्दल सांगितलं, ज्यांचं नाव होतं अरुंधती. श्रीरंग म्हणाला, सारंग भाऊ, त्यांचं कुटुंब बिनामध्ये राहतं. नवरा बिझनेसच्या निमित्ताने दुबईत राहतो आणि मुलगा पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेलाय. त्यामुळे त्या तिथे खूप एकाकी जीवन जगतात. एवढ्या मोठ्या घरात एकटं राहतात. त्यांचा नवरा खूप महिन्यांनीच घरी येत असतो आणि परत दुबईला जात असतो. मित्रांनो, हे ऐकून तर माझ्या मनात घंटीच वाजली. माझी उत्सुकता थोडी वाढली. मी सहज विचारलं, पण श्रीरंग भाऊ, त्यांचं वय काय असेल? तो मिश्किलपणे हसून म्हणाला, अरे वयात काय ठेवलंय? तुम्हाला काय त्यांच्याशी लग्न करायचंय का? आणि तुमच्यासारख्या कलाकारासाठी तर वय ही फक्त एक संख्याच आहे ना. माझ्या मैत्रिणीचा स्वभाव खूप छान आहे आणि ती खूप बिंदास आहे. बघ, जर तुला पण तिच्याशी मैत्री करायची असेल तर. म्हणून मित्रांनो, श्रीरंगने मला अरुंधतीचा नंबर दिला. माझ्या रूमवर गेल्यावर माझ्या डोक्यात सारखे त्यांचेच विचार येत होते. मी नंबर सेव्ह केला होता, पण डीपी काही दिसत नव्हता. म्हणून मी खूप विचार करून हिंमत एकवटली आणि त्यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर मित्रांनो, जेव्हा तिकडून आवाज आला तेव्हा मला माझं भानच राहिलं नाही. पलीकडून एक अतिशय शांत आणि गोड आवाज आला होता. हॅलो, कोण बोलतंय? तो आवाज इतका मृदू होता, इतका गोड होता की मी एक क्षण भारावून गेलो होतो. काय बोलावं हे न सुचल्यामुळे मी अडखळत म्हणालो, हॅलो, मी सारंग बोलतोय. मला निरंजनशी बोलायचं होतं. त्या थोड्या आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, इथे कोणी निरंजन नाहीये, तुम्ही चुकीच्या ठिकाणी कॉल केलाय. मी सावरत म्हणालो, निरंजन जो माझ्याकडे काम करतो, मी त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर बोलतोय. सॉरी, मला वाटतंय नंबर चुकलाय. आणि त्यांनी फोन ठेवला. पण मित्रांनो, माझ्याकडनं राहावलं गेलं नाही. संध्याकाळी काम संपवून मी लिफ्टमध्ये असताना पुन्हा एकदा फोन चेक केला, पण आता त्यांनी माझा नंबर सेव्ह केला असावा, कारण जेव्हा मी फोन पाहिला मला त्यांचा डीपी दिसत होता. आणि मित्रांनो, काय सांगू, तो फोटो पाहून मी अक्षरशः थक्क झालो. माझा मेंदू हँग झाला. त्यांनी स्वतःला इतकं उत्तम फिट ठेवलं होतं की वयाचा अंदाज लावणं खरोखर खूप कठीण होतं. खरोखरच वय फक्त एक संख्या होती हे माझ्या लक्षात आलं. पण मित्रांनो, एवढं सगळं झाल्यानंतर त्या रात्री माझ्याकडनं राहावलं गेलं नाही. मी त्यांना मेसेज करण्याचा निर्णय घेतला. मेसेजमध्ये मी टाईप केलं, मला माफ करा, काल चुकून नंबर लागला गेला होता. मला वाटलं की तुम्ही निरंजनची बहीणच आहात, पण तुमचा आवाज खरोखरच खूप सुंदर आणि गोड आहे. मी अनेकदा हा मेसेज लिहिला, मॉडिफाय केला आणि परत खोडला, पण शेवटी पाठवूनच दिला. आणि रात्री 2 वाजता मला अचानक जाग आली. माझ्या आईचा मेसेज आला होता. पण त्यासोबतच मी पाहिलं की अरुंधतीने माझा मेसेज वाचला होता आणि त्यावेळी सुद्धा ऑनलाईन होत्या, पण त्यांनी मला रिप्लाय केलेला नव्हता. मी कसं बसं धाडस करून माझी स्वतः लिहिलेली एक सुंदर अशी कविता त्यांना पाठवून दिली आणि आता क्षणार्धात मला रिप्लाय आला. वा, तर लेखक महाशय, तुम्ही कविता पण लिहितात आणि अजून जागेच आहात काय? मग आमच्या तिथून गप्पा सुरू झाल्या.
या एका गोष्टीमुळे आमच्या गप्पांमध्ये शब्द वाढत गेले आणि गप्पांच्या ओघात मला समजले की त्यांचं लग्न केवळ नावापुरता उरलंय. नवरा दुबईत स्वतःच्या विश्वात रमलाय आणि त्या इथे बिनामध्ये एकट्याच राहत असतात. आणि साहजिकच आहे, नवऱ्याविना ती खूप एकटी पडलेली होती. तिला आधाराची आणि प्रेमाची खूप गरज होती. आणि मित्रांनो, या रात्रीनंतर आमच्या गप्पा अशा सुरू राहिल्या आणि आमच्यात आता खूप घट्ट मैत्री झाली होती. मैत्री जरी ऑनलाईनच होती, पण आम्ही एकमेकांमध्ये खूप रमून गेलो होतो. काही महिन्यांच्या अखंड गप्पानंतर आम्ही भेटायचं ठरवलं, शहराबाहेरच्या एका निसर्गरम्य रिसॉर्टवर. मग आम्ही एके दिवस त्या रिसॉर्टवर फोटोशूटच्या निमित्ताने भेटलो. दिवसभर आम्ही खूप गप्पा मारल्या. मी त्यांचे खूप फोटो काढले. कॅमेरासमोर अरुंधती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. आम्ही पहिल्यांदा एकमेकांना समोर भेटलो होतो आणि एकमेकांना पाहिलं होतं. अरुंधतीला पाहताच मला तिच्यावर प्रेम झाल्यासारखं वाटत होतं आणि मी तिच्यात पूर्णपणे बुडालो होतो. गप्पा गोष्टींमध्ये आणि फोटोशूटमध्ये रात्र केव्हा झाली आम्हाला कळलंच नाही. मग आम्ही रात्रीसाठी एकच रूम बुक करायचं ठरवलं. रात्री रूम बुक केल्यानंतर जेव्हा आम्ही रूमवर आलो तेव्हा वातावरणात एक वेगळी शांतता आणि ओढ होती. मी रूममध्ये सुगंधी मेणबत्त्या लावल्या आणि अगदी मंद संगीत लावलं. अरुंधती बेडवर आरामात विसावली होती. मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, अरुंधती, मी फक्त एक गंमत म्हणून तुझ्याशी बोलायला सुरुवात केली होती, पण मी कधी तुझ्या प्रेमात पडलो हे मला समजलंच नाही. आपलं नातं आता या शब्दांच्या आणि बंधनांच्या पलीकडचं आहे. आय लव्ह यू. तिनेही जवळ येत माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच क्षणी आमची मनं, शरीरं आणि सगळं एकमेकात एकरूप झाली. आणि मित्रांनो, त्या थंडगार एसीच्या रूममध्ये आमच्यातील ओढ आणि ती तापलेली भावना वातावरणात एक उबदारपणा निर्माण करत होत्या. मेणबत्त्या कधीच विझल्या होत्या, पण आमच्या आयुष्यात प्रेमाचा एक नवा आणि सुंदर प्रकाश पडला होता. काही वेळाने माझ्या खुशीत विसावत अरुंधती हळूच म्हणाली, सारंग, कदाचित 6 महिन्यांनी मी कायमची माझ्या मुलाकडे लंडनला निघून जाईन, पण मला तुझी खूप आठवण येईल. हे ऐकून मला दुःख नाही झालं मित्रांनो, उलट मला आनंद झाला की ती जिथे कुठे राहील सुरक्षित आणि सुखी राहील. कारण आमचं ते नातं कोणत्याही अटी किंवा बंधनांच्या पलीकडचं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? या गोष्टीतून मला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की प्रेमाला कधी वयाचं किंवा समाजाचं बंधन नसतं. 2 मने जेव्हा एकमेकांना समजून घेतात तेव्हा वयाचा आकडा 0 ठरतो. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणती अनैतिक भावना पसरवणे नाही, तर प्रेम आणि मैत्री आपल्याला कसा आधार देऊ शकते हे सांगणं आहे. तुम्हाला जर ही कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी भावविश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका सुंदर अशा कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.